नमस्कार, मैं राजेश दलवानी। आप देख रहे उल्लास लाइन बुलेटिन। शहर की ताज़ा खबरें देखने के लिए हमारे न्यूज़ चैनल को जरूर सब्सक्राइब करें। साहब के नेतृत्व में डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर 133वें आपको दिए उल्हासनगरच्या इतिहासातील सर्वात मोठी बाई राहिली या कधी झाली
झाली नाही आणि याच्या पुढेही काही होणार नाही. अशी भव्य आणि दिव्य सर्वांचा स्वागत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हॅलो, कोणी घाई करू नका. प्रत्येकाला विनंती आहे, सगळ्यांनी गाड्याच्या पाठीवर गाड्या ठेवा. डॉक्टर बाबा तेरा नाम रहेगा, बाबा तेरा नाम रहेगा. DJ Webhog in the mix. DJ Webhog in the mix. यश लाखो करोडो
आता लोकसभेची निवडणूक आहे आणि बाबासाहेबांच्या संविधानाला प्रत्येक स्तरातून वेगळं वेगळं बोललं जाते. कोणी संविधान बदलेल, कोणी काय करेल, कोणी काय करेल. अशा याच्यामध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाने संविधान बचावासाठी आणि शांततेसाठी ही बाबासाहेबांना ची जयंती आहे आणि ती उल्हासात साजरी करावी. एक दिवस अगोदर याच्यासाठी साजरी करावी की उद्या आज रात्रीपासून सातत्याने आम्ही रॅली काढल्यापासून उद्या रात्रीपर्यंत लोक जल्लोषात पूर्ण शहरामध्ये बाबासाहेब नुसते उल्हासनगर नाही हो, पूर्ण जगामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी होणार आहे. त्यासाठी आम्ही एक संदेश देण्याचा, एक तरुणांनी एक संदेश देण्याचा. काय लोक आमच्याकडे बघलं जातं आहे, बाबासाहेबांची जयंती करतात, बाबासाहेबांची रॅली काढतात आणि दारू पितात. ही संकल्पना आम्हाला बाजूला ठेवायची होती. आणि सर्व समाजाने आमच्या रॅलीमध्ये, विशेष म्हणजे बौद्ध धर्माचे लोक आहेत, फक्त इतके नाहीत. आमच्या रॅलीमध्ये वाल्मिकी समाजाचे लोक आहेत, आमच्यामध्ये चर्मकार समाजाचे लोक आहेत, आमच्यामध्ये उत्तर भारतीय लोक आहेत, आमच्यात ब्राह्मण लोक आहेत, आमच्यामध्ये सिंधी लोक आहेत. असे अनेक समाजाची तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात या रॅलीमध्ये आला होता आणि त्यांनी उल्हासामध्ये, उत्साहामध्ये ही जयंती, बाबासाहेब 133वी जयंती साजरी करण्यासाठी उद्या साजरी होणार आहे, पण आजपासून सुरुवात या उल्हासनगर शहरामध्ये करून दिली आहे. त्यामुळे सर्व उल्हासनगर नागरिकांना भगवान भालेराव रिपब्लिकन पक्षाच्या वतीने बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो सर. आणि ऑटो रिक्षावाल्यांनी पण या रॅलीमध्ये भरपूर सहभाग घेतला होता, त्यांच्याबद्दल काय सांगणार? ऑटो रिक्षा युनियन आमचे रिपब्लिकन पक्षाचे आमचे बहादूरभाई आहेत, त्यांच्या नेतृत्वाखाली आमचे सगळे ऑटो रिक्षाचे युनियनचे सगळे लोक या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. आमची फक्त आव्हान आम्ही केलं होतं. आम्ही कुठल्या प्रकारे गाजावाजा कुठे बॅनर तुम्ही बघितला नसेल तरी आमच्या कार्यकर्त्यांना फोन केले आणि सांगितलं ही रॅली मोठ्या प्रमाणात झाली पाहिजे आणि ती झाली. आज तुम्ही त्याचं चित्र बघितलं असेल उल्हास. आणि विशेष म्हणजे या रॅलीमध्ये कुठे ट्रॉफिक जाम झाली नाही, कुठे ट्रॉफिकला आम्हाला हे नाही. खास करून या रॅलीमध्ये आम्हाला विशेष सहकार्य पोलिसांनी फार मोठं केले. खास करून त्या जयंती साजरी करताना पोलिसांचेही आभार मानले पाहिजेत. म्हणून या रॅलीमध्ये मी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने त्यांचे जाहीर आभार मानतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया और रिपब्लिकन रिक्शा चालक मालक यूनियन संकलन, महाराष्ट्र कामगार यूनियन, हमारे आरपीआई और रिपब्लिकन रिक्शा चालक मालक यूनियन का हमारा जाहिर पाठिंबा है. जब कभी भी कोई भी विषय आता है तो हम साहब के रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के साथ में रहते हैं. और मेरे जितने भी रिक्शा वाले भाई यहाँ पर आए अपने परम पूज्य डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर की जयंती में, रैली में, तो मैं सभी को धन्यवाद देता हूँ. और उल्लासनगर शहरवासियों को और भारतवासियों को 133वीं जयंती की हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जय भीम, जय महाराष्ट्र, जय वाल्मीकि. उल्लास लाइन बुलेटिन को सब्सक्राइब करें, बेल आइकॉन दबाएं और देखिए उल्लास लाइन बुलेटिन की न्यूज़ सबसे पहले आपके मोबाइल पर.